नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पार्थ अजित पवार बँकेच्या संचालक पदावर येऊ घातलेला आहे. पार्थ अजित पवार यांचे सुपुत्र आहेत आणि पार्थचं अशा प्रकारचं राजकारण प्रवेशाच्या प्रयत्नासाठीचं टाकलं गेलेलं हे दुसऱ्यांदा पाऊल आहे. यापूर्वी मावळच्या लोकसभा निवडणुकीत पार्थला पराभवाचा सामना करावा लागला. आपला मुलगा पराभूत होऊ नये याच्यासाठी वडिलांना जे जे करता येईल ते अजित पवारांनी सगळं केलं, पण त्यावेळेची परिस्थिती काही पार्थला अनुकूल ठरली नाही. आता बँकेच्या संचालकपदी आणून आणि त्यात सुद्धा त्या संचालक पदावर जिथं अनेक वर्ष अजित पवार बसले होते, अजित पवारांनी त्या निमित्तानं स्वतःचं आर्थिक, राजकीय, सामाजिक स्थान बळकट केलं होतं. त्या पदापासून आत्ता नव्या राजकीय परिस्थितीतल्या कामांची जबाबदारी वाढल्यानं अजित पवार दूर झाले आणि तिथे आता पार्थ येऊ घातलाय. बँकेच्या संचालक पदावर येण्याच्यासाठी त्याची वाट बघितलं गेलं तर तशी सोपी, मोकळी निश्चित आहे, पण त्याच्या नंतरची वाट ही आव्हानांची असेल. कारण एकदा का सार्वजनिक जीवनात निश्चित आणि स्पष्टपणे पार्थचा प्रवेश झाला की तेव्हापासून तो लोकांच्या नजरेत येईल आणि आता तर तो सुप्रिया गटाच्या नजरेत सुद्धा येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कुठलीही गोष्ट करताना अत्यंत काळजीपूर्वकच पाऊल टाकलं जावं अशी अपेक्षा त्याच्याकडून केली जाईल. हे सगळं एका बाजूला असताना पवारांच्या घराण्यातली तिसरी पिढी म्हणून रोहित पवार आधीच राजकारणात पुढे आलेले आहेत. आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आपल्या पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या जी तिसऱ्या पिढीतली स्पर्धा आत्तापर्यंत लपून होती तीही स्पष्टपणे समोर येण्याची चिन्ह आहेत. पार्थ पवार विरुद्ध रोहित पवार अशा पद्धतीची स्पर्धा आपसुकच सुरू होईल आणि ती कोणीही कितीही काहीही म्हटलं तरी टाळता येणार नाही. पण हे सगळं होणार करणार अशा भूमिकेतलं असतानाच जी गोष्ट घडणारच आहे त्याचीही चर्चा महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट आहे ती अजित पवारांच्या पुढच्या पिढीचं प्रतिष्ठापनापूर्वक सत्तेत आणण्याच्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं एक पाऊल. अजित पवार यांनी ज्या वेळेला शरद पवारांपासून फारकत घेतली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे कर्तृत्ववान व्यक्तीला संधी द्या अशी भूमिका घेतली आहे. मग तसं जर असेल तर पार्थला डायरेक्ट संचालक पदावर बसवणं, थेट संचालकपदी आणून बसवण्याच्या पूर्वीची कितपत तयारी झाली आहे असा प्रश्न उपस्थित करायला कारणीभूत ठरणार आहे. काहीही करून आपली पुढची पिढी ही राजकारणात स्थिरस्थावर झाली पाहिजे असं ज्या ज्या आईवडिलांना वाटतं त्यांच्यासाठी हे उदाहरण कशा पद्धतीनं घेण्यासारखं आहे. आणि याच्याच तुलनेत एका बाजूला जोशी, फडणवीस आणि गडकरींची दुसरी पिढी राजकारणात जबरदस्तीनं आणली जात नसताना महाराष्ट्रातल्या इतर अनेक राजकीय घराण्यांमध्ये दुसरी पिढी राजकारणात आणण्याच्यासाठीची जबाबदारी किंवा बळजबरी असते का हाही प्रश्न उरतोच. आजच्या चर्चेत आपण त्या निमित्तानं कुणा मान्यवरांना सामील करून घेतलंय यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्याला या चर्चेत आपल्या सोबत अजित पवार यांचे कट्टर समर्थक, प्रवक्ता या नात्यानं उमेश पाटील जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या कट्टर समर्थक, प्रवक्ता या नात्यानं हेमाताई पिंपळे जोडल्या गेलेल्या आहेत आणि राजकीय विश्लेषक म्हणून जयंतराव माइंडकर थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील. मला पटकन विचारायचं आहे उमेश पाटील यांना. उमेश पाटील, ज्या पद्धतीनं अजित पवार भूमिका घेऊन सध्याच्या राजकारणात चालतायत की संधी सार्वजनिक जीवनात कर्तृत्ववान माणसाला द्यायला हवी, केवळ कुणीतरी कोणाचं तरी नातेवाईक आहे म्हणून नाही, हीच भूमिका संचालकपदी पार्थ याला आणत असताना त्यांनी ठेवली असेल का किंवा तशी आहे का? मला एक सांगा, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे की पार्थ पवार यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर नियुक्त करण्याच्या संदर्भातली कुठली घोषणा झाली आहे का? नंबर एक. नंबर दोन, अशा पद्धतीचं वक्तव्य संचालक मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणच्या अध्यक्ष किंवा चेअरमन यांनी केलेला आहे का? तसा कुठला ठराव झालेला आहे का? आणि दुसरी अशी गोष्ट की पार्थ पवार यांनी स्वतः त्या संदर्भातलं काही सुतोवाच वगैरे काही केलाय का? जर तसं काही झालेलं नसेल
तर आपण जी काही चर्चा करू त्या चर्चेला जर तरचाच फक्त त्याच्यावर उत्तरं द्यावी लागतील. ते कॉन्क्रीट चर्चा होणार नाही असं मला वाटतं. आपण असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला तशा प्रकारचे अधिकृत काय पुरावे आहेत, पण राजकारण बऱ्याचदा संकेताच्या आधारे पण चालतं आणि या संकेताच्या आधारे अनेक गोष्टींची चर्चा राजकारणात होत राहते. आपल्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये कदाचित या विषयावर बोलणं हे अडचणीचं असू शकतं, त्यामुळे तुम्ही ही भूमिका घेणं एकदम स्वाभाविक आहे. पण मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की येऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये पार्थ पवार संचालकपदी नियुक्त होणं, नेमणूक होणं, निवडून येणं असं काहीही होणार नाहीये. म्हणजे थोडक्यात ज्या बातम्या आहेत त्या खोट्या आहेत असं म्हणू का आम्ही? तसं असेल तर तशाही खुलासा आपल्याकडून आला तर खूप बरं होईल. एक लक्षात घ्या की संचालक मंडळामधून अजितदादांनी त्या ठिकाणी बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या जागेवर कुणाची नियुक्ती होणार या संदर्भानं काही जणांनी त्या पद्धतीच्या बातम्या दिल्या आणि ती बातमी पार्थ पवार हे नाव जे आहे हे एक प्रकारे टीआरपी असलेलं नाव आहे आणि त्याच्यामुळं साहजिक आहे की वेगवेगळ्या माध्यमांमधून या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या. हे पण बरोबर आहे की त्या संदर्भातलं खंडन देखील कुणी केलेलं नाही. त्यामुळं आपण तुर्तास एवढं म्हणू शकतो की जर संचालक मंडळामध्ये पार्थ पवार यांचा समावेश होणार असेल तर त्याच्यामध्ये फार काही त्याची एवढी राष्ट्रीय चॅनलवर किंवा राज्याच्या चॅनलवर चर्चा व्हावी एवढी काही ती मोठी गोष्ट नाही. संचालक मंडळ अनेक लोक आहेत आणि त्याच्यामध्ये अजितदादांच्या सोबत दिलीपराव वळसे पाटील साहेबांपासून अनेक मान्यवर मंडळी त्यामध्ये आहेत. आमदार, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे माजी मंत्री सुद्धा त्या संचालक मंडळावर काम करत होते. तर हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या नेत्यांची मुलं भविष्य काळामध्ये राजकीय पार्श्वभूमी असेल तर त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये राजकारणामध्ये प्रवेश करण्याच्या करता काही प्रमाणामध्ये सुकर असतं, मार्ग तो सुकर असतो. परंतु लोकशाही व्यवस्थेमध्ये एखादी संधी मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला जर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता नाही आलं तर भविष्य काळामध्ये सर्वसामान्य जनता जी आहे ती कितीही मोठी पार्श्वभूमी असली तरी त्याला नाकारू शकते. हा आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं प्रत्येक जण जसं एखाद्या डॉक्टर आधीपासूनचा प्रतियश असेल तर त्याच्या मुलाला त्या डॉक्टरची लिगसी ही मिळते. परंतु जर त्याच्या मुलाला जर पेशंट जर उद्याच्याला त्याच्याकडून जर नीट नाही झाले, चांगल्या पद्धतीची सेवा आणि ट्रीटमेंट जर देऊ शकण्यामध्ये ते सक्षम नाही ठरले तर त्याची प्रॅक्टिस उद्या चालणार नाही. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की गांधी कुटुंबाचे राजीव गांधी यांना कुठल्याही ग्रामपंचायतची निवडणूक लढवण्याचा देखील अनुभव नव्हता. उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांनीही कधी आयुष्यात ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नव्हती. परंतु त्या काही आपण त्या ठिकाणी काही यश अपयश बाजूला जरी ठेवलं तरी त्या दोघांच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली आपण जर विचार केला तर त्यांना देशाचे अपयशी पंतप्रधान म्हणून राजीव गांधींचा उल्लेख कुणी करत नाही आणि नाही उद्धव ठाकरेंचा अपयशी मुख्यमंत्री म्हणून करत नाही. ठीक आहे, टीका करण्याच्या करता प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काही ना काही मुद्दे मिळतात. परंतु एखाद्याला संधी मिळाल्यानंतर ती संधी जी आहे त्या संधीचं सोनं करायची का माती करायची हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. बिलकुल बिलकुल बिलकुल. या अनुषंगानंच आपल्याला चर्चेला पुढे नेत असताना हेमाताई पिंपळेंना जोडून घ्यायचंय. ऍडव्होकेट हेमाताई पिंपळे आपल्या सोबत आहेत. हेमाताई पिंपळे, मुद्दा सुरू झाला तो पार्थ पवारच्या संचालकपदी येण्यावरून. उन्मेष पाटील आपल्या सोबत आहेत. उन्मेष पाटील म्हणतात ही बातमी कुठे कन्फर्म झाली आहे? निश्चित अद्याप तशा प्रकारची घोषणा नाहीये, पण संकेत आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. चर्चा याच्यासाठी होणं गरजेचं आहे की कर्तृत्ववान व्यक्तींना संधी द्या असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा मुलगा थेट संचालकपदी जातो, याला कोणत्या चष्म्यानं पाहायचं? नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा हेमाताई, आवाज गेला आपला. आपण जोडल्या गेला आहात. आपण आपली भूमिका मांडा. आपला आवाज यायला हवा. हॅलो प्रसाद सर. जी आला. हेमाताई आवाज आला, बोला. हा नमस्कार. मी पहिल्यांदा उमेशजी पाटील यांनी जे स्मार्ट आन्सर्स दिले त्याच्याशी मी सहमत आहे की काय होतं, लिगसी असते, त्यानंतर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो. मीही, माझे वडील वकील आहेत म्हणून मी वकिली हे फील्ड लहानपणापासून त्यांना किती रिस्पेक्ट मिळत होता किंवा त्यांच्याकडे लोक कसे येत होते हे पाहूनच मी वकिली फील्ड मध्ये आले, हे बरोबर आहे.
परंतु आपण जे म्हणतायत की पार्थ दादा पवारांचे राजकारणात एंट्रीचे राजकीय संकेत वगैरे, तर मावळचं इलेक्शन 2019 ची लोकसभा त्यांनी लढवलेलीच होती. त्यामुळे जी ते राजकारणात येणार आहेत हे क्रिस्टल क्लिअर आहे. फक्त ते कुठल्या भूमिकेतून येणार आहेत हा प्रश्न आहे. तर त्यांनी लोकसभा लढवलीच होती. मे बी ते नेक्स्ट लोकसभा ही लढवतील. आता संचालक पदाचा राजीनामा माननीय दादांनी दिला आणि त्याच्यावर जर पार्थ दादा पवार क्लेम करत असतील, तर महाराष्ट्रातली जर आपण पूर्वीची इतिहास किंवा परंपरा पाहिली, तर असं होऊ शकतं. त्यामध्ये फार काही मिरॅकल वगैरे असं काही नाही. आणि काय असतं या मंडळींची जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॅन पॉवर, जी मनी पॉवर, मसल पॉवर, ह्या सगळ्या पॉवर ज्या लागतात आत्ताचं जे डे टू डे राजकारण वर्स्ट होत चाललेलं आहे, त्यामध्ये जर इंडिपेंडंटली आमच्यासारखी किंवा काही बॅकग्राऊंड नसणारी लोक साधी संचालक पदावर सुद्धा जाऊ शकत नाहीत, 25-25, 30-30 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा कार्यकर्ते जाऊ शकत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. परंतु पार्थदादा पवार जर राजकारणात येत असतील किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर्स मध्ये येत असतील, तर माझ्यासारख्या समजूतदार कार्यकर्त्यांनी त्याला नाकारायचं काही कारण नाही. उलट मी म्हणते की जी जास्तीत जास्त एज्युकेटेड लोकांनी, कल्चर्ड लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. आणि उमेश दादा म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला एकदा लोक निवडून देतील, त्यानंतर शेवटी तुमच्या मेरिटवरच तुम्ही निवडून याल, हे खरं आहे. परंतु त्याला सोडून मी असं एक सामान्य कार्यकर्ती म्हणून उत्तर देते की असं उमेश दादा गृहीत धरा, मी उभारले आणि माझ्या विरुद्ध प्रीतमताई मुंडे उभारल्या, तर काय होईल याचं उत्तर तुम्ही मला द्या. बिलकुल याचं उत्तर उमेश पाटलांच्याकडे घ्यायला आपण जाऊयात. उमेशजी, आपल्याला मुद्दा पोहोचला असेल. त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले की बलशाली व्यक्तीला मिळणारी संधी, घराण्यातून आलेली संधी हा एक भाग झाला, आणि दुसऱ्या बाजूला लायक, सक्षम, कर्तृत्ववान व्यक्तीला मिळणारी संधी हा दुसरा भाग झाला. आपलं उत्तर लागेल हेमाताई पिंपळे विरुद्ध प्रीतम मुंडे असा सामना झाला तर काय निकाल असेल, कारण हाच पद्धतीचा सामना भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पार्थ विरुद्ध रोहित पवार होणार आहे. एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये आपण लोकांना दोष देऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये परिस्थितीलाही आपण दोष देऊन चालत नाही. कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातामध्ये नसतं. कुणी कुठल्या जातीत जन्माला यावं, कुठल्या राज्यात जन्माला यावं, कुठल्या देशात जन्माला यावं, कुठल्या धर्मात जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. त्यामुळं पवार साहेबांच्या पोटी सुप्रियाताई जन्माला आल्या किंवा पवार साहेबांच्या पोटी अजित पवार जन्माला आले नाहीत, किंवा अजितदादांच्या पोटी पार्थ पवार जन्माला आले किंवा गोपीनाथ मुंडेंच्या पोटी हेमाताई पिंपळे जन्माला आल्या नाहीत, याला आपल्याला दोष देता येणार नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागत असतं. अशाही परिस्थितीमध्ये अनेक माणसांची उदाहरणं जी आहेत ते आपल्या समोर ठेवायची असतात. खुद्द स्वतः शरद पवार साहेब यांना कुठल्याही पद्धतीची पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर ते या महाराष्ट्राचे 4 वेळेला मुख्यमंत्री झाले, देशाचे केंद्रीय मंत्री झाले, आणि आज देखील वयाच्या 84व्या वर्षी ते या सार्वजनिक जीवनामध्ये ताकदीनं टिकून आहेत. अशा पद्धतीची यशवंतराव चव्हाणांपासूनची ते पवार साहेबांपर्यंत उदाहरण आहे. लिगसी मिळाल्यानंतर सुद्धा संधी मिळाली अजित पवारांना, अजितदादांना संधी मिळाली 35 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी स्वतःचं कर्तृत्व हे सिद्ध करून दाखवलं आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दाखवलं, आणि त्याच्यामुळे त्यांचं मताधिक्य जे आहे ते 25-30 हजारावरून ते 1.5-2 लाखापर्यंतच ते वाढत गेलं. ही जी उदाहरणं आहेत, ती संधी जरी मिळाली तरी ती संधीचं सोनं करणं हे आपण अजितदादांच्या स्वरूपामध्ये पाहू शकतो. त्यामुळे हेमाताई पिंपळे विरुद्ध उद्या प्रीतम मुंडे अशी लढत आज जर झाली तर त्याचं चित्र वेगळ्याने सांगायची गरज नाही. परंतु हेमाताई पिंपळे यांनी जर लढण्याची हिंमत दाखवली तर भविष्य काळामध्ये निश्चितपणे हेमाताई पिंपळे ह्या विजयी होऊ शकतात. त्या खूप मोठ्या आहेत, मोठ्या घराण्यातल्या आहेत, त्यांची ताकद मोठी आहे. म्हणून जर आम्ही लढण्याचा विचारच काढून टाकला तर आयुष्यामध्ये यश कधी मिळू शकत नाही. लढण्याची हिंमत लागते, लढण्याच्या करता कुठली पार्श्वभूमी लागत नाही. उमेशजी, आपण म्हणताय की लढण्याची ताकद लागते, लढण्याच्यासाठी हिंमत लागते. एक पटकन 30 सेकंदात आपण हेमाताईंच्याकडून त्यावर प्रतिक्रिया घेऊ. याच्यानंतर रोहित पवार यांनी पार्थ विषयी काय भूमिका मांडलेली आहे ती आपण ऐकणार आहोत. आधी पटकन एकदा हेमाताई 30 सेकंदात, लढण्याची ताकद, इच्छाशक्ती सगळं असून सुद्धा धनाढ्य आणि बलशाली उमेदवाराच्या विरोधात जिंकणं शक्य आणि सोपं असतं का? मी
शक्य नाही असंही म्हणत नाही मी. उमेशजीच्या काही मतांशी सहमती आहे. परंतु पूर्वीचं जे राजकारण होतं ते राजकारण थिंक टँकवर चालायचं, इश्यू बेसवर चालायचं, की उमेश पाटलांकडे काय इश्यूज आहेत, लोकांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने काय त्यांच्याकडे व्ह्यूज आहेत, याच्यावर उमेदवाऱ्या ठरायच्या. लोकप्रियता किती आहे याच्यावर उमेदवार ठरायचा, की ऍक्सेसेबल हा उमेदवार असू शकतो का, भले तो कार्यकर्ता असेल. म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना यशवंतराव चव्हाणांनी एवढी मोठी संधी दिली आणि आज पवार साहेबांनी ते कर्तृत्व सिद्ध केलं. अजितदादांनी, पवार साहेबांनी अजितदादांना संधी दिली. अजितदादांनी 35 वर्षापासून कर्तृत्व वादातीत, म्हणजे त्याच्यात काही वादच नाही, त्यांनी ते सिद्ध केलं. परंतु उमेश पाटील साहेब जे माझे सहकारी आहेत त्यांनाही हे मान्य असेल की आताची परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि 20-25 वर्षाची राजकीय परिस्थिती यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य कार्यकर्ता आणि त्यातूनही कार्यकर्ती हिला जर वाटायला लागलं की मी का लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही, तर तिला तिकीट मिळतं का, इथपासूनचा जो संघर्ष आहे मग तो पैशाचा संघर्ष असतो. कारण माझ्यासारखी कार्यकर्ती उमेशजींना माहिती आहे की राजकारणामध्ये स्वतःचे पैसे टाकून काम करते. या आपल्या हेमाताई 30 सेकंदाचा वेळ होता आपल्याला. आपण हे सांगत असताना सगळ्या प्राप्त स्थितीमध्ये उमेशजींच्या चेहऱ्यावर हसण्याची एक लकीर दिसली. त्याचं एक 30 सेकंदात उत्तर घ्यायचंय आपल्यासाठी. रोहित पवारांची पार्थ पवार बाबतची प्रतिक्रिया वाट पाहतीये. आपण उमेशजींना संधी देतोय. उमेशजी 30 सेकंदात. ज्या वेळेला हेमाताई भूमिका मांडत होत्या तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसण्याची लकीर कोणत्या मुद्द्यांवर आली? नाही, हेमाताई जे आहेत ना त्या ठिकाणी आपण रडगा ना, मी त्यांना सल्ला देईन, मी एवढा मोठा नाहीये, परंतु तरी सुद्धा रडगाणी ही कुणाला आवडत नसतात. या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये शेकडो उदाहरणं अशी आहेत की बलाढ्य लोकांना सर्वसामान्य माणसांनी पराभूत केलेलं आहे. आवाज येतोय? बिलकुल बिलकुल, आपला नीट आवाज येतोय उमेशजी. हा, तर त्यामुळं जनमानस जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. पैसा, राजकारणाचं बदललेलं स्वरूप हे किती जरी असलं तरी सर्वसामान्य माणसाची शक्ती जी आहे, मतदान करण्याचा त्याचा जो अधिकार आहे तो सर्वात जास्त शक्तिशाली आहे. त्यामुळं आपल्याकडे पैसा आहे का, आपल्याकडे पॉवर आहे का, याच्याही पलीकडे जाऊन फक्त तुमच्यामध्ये लढण्याची हिंमत पाहिजे आणि लोकांच्या मध्ये तो विश्वास निर्माण करण्याची शक्ती पाहिजे की ज्यातून लोक पैसे आणि प्रतिष्ठा आणि नावाचं मोठेपण, घराणी वगैरे ह्या सगळ्याला नाकारून तुमच्या पाठीशी उभं राहू शकतात. ते अशी उदाहरणं जे आहेत ती डोळ्यासमोर आणा. आजच्या काळातली उदाहरणं डोळ्यासमोर आणा. राजकारण किती जरी बदललं तरी मतदारचा अधिकार जो आहे तो अंबानी पासून ते सर्वसामान्य गरीब झोपडीतल्या माणसालाही तो तेवढ्याच ताकदीचा आहे. हे लक्षात ठेवा. आपली लोकशाही जी आहे ती सशक्त आहे, तिच्यावर विश्वास ठेवा. बिलकुल, आपण या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात आणि रोहित पवारांची एकदा पार्थ पवारांना सल्ला देणारी प्रतिक्रिया काय आहे ती पाहूया. तुमचा काही सल्ला आहे का पार्थला की त्यानं त्याची स्टाईल राजकारणात यशस्वी होण्यासाठी कशा पद्धतीनं बदलण्याची गरज आहे? आम्ही नेहमी जेव्हा भेटतो तेव्हा जास्तीत जास्त आपण जेव्हा लोकात जाऊ तेव्हा लोकांच्या अडचणी आपल्याला समजून घ्यायला सोप्या जातात. त्यामुळे राजकारणात जर आपल्याला पुढे जायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर जास्तीत जास्त लोकात राहणं महत्त्वाचं आहे. आता या प्रतिक्रियेच्या निमित्तानं आपण जयंतराव माइंडकरांपर्यंत पोहोचतोय. जयंतराव राजकीय विश्लेषक या नात्यानं या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मला पटकन आपल्याला विचारायचं आहे जयंतराव की लोकांमध्ये व्यक्ती पोहोचली तर त्याला जनतेच्या भावना कळतात, असा सल्ला जेव्हा रोहित पवार पार्थला देतात तेव्हा त्यांना काय सुचवायचं असतं आणि या निमित्तानं भविष्यामध्ये पार्थ आणि रोहित अशी स्पर्धा अधोरेखित होतीये का? अर्थात एका वाक्यात की बाबा रे तू जात नाहीस लोकांमध्ये माझ्यासारखा, तेव्हा जर तू लोकांमध्ये जाशील तर माझ्यासारखा निवडून येशील, असं आपल्या चुलत भावाला एक प्रकारे टीझिंग करणारं, उद्युक्त करणारं हे रोहित पवारांचं उत्तर आहे असं मी समजतो, अगदी सरळ शब्दात. आणि ही स्पर्धा या दोघांची आज नाहीये, ही 2019 पासून आहे. याचं कारण मावळला जेव्हा पार्थ पवारनं जेव्हा तिकीट देण्यात आलेलं होतं राष्ट्रवादीकडून, तेव्हा स्वतः शरद पवारांचा त्याला विरोध होता. एक क्षण असं आलं होतं की स्वतः शरद पवार माढातून लढायला तयार झालेले होते, पण पार्थला तिकीट देऊ नका. पण ते जेव्हा अजित पवारांनी
ज्यांचा क्लाउड 30-35 वर्षाचा त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क, याच्याविषयी आपण प्रत्येक चर्चेत नेहमी ऐकत असतो. त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी हट्ट धरला तेव्हा त्यांना ते तिकीट देण्यात आलं. त्याचे परिणाम पुढे जे काय झाले ते आपल्याला दिसलेलेच आहेत. आणि आता एक अगदी सरळ शब्दात आहे की तसं आपण अनेक वेळा या विषयावर चर्चा केली की शेवटी अजित आणि सुप्रिया ही ती खरी स्पर्धा आहे. शरद पवारांनी आपलं वजन आपली कन्या म्हणून अर्थात सुप्रियाच्या पारड्यात टाकलं आणि जे काय अजित पवारांनी डायलॉग मारला की मी काय तुमचा मुलगा नाही वगैरे म्हणून ती काय, पण तरी सुद्धा त्यांना दूर लोटलं गेलं एक प्रकारे. आज अजित पवारांचा भारतीय राजकारण कितीही कोणी म्हटलं तरी भारतीय राजकारण हे केवळ वंश परंपरेवर आधारित आहे. आणि वंश परंपरेतला पॅट्रियार्क ज्याला आपला वारस ठरवतो तो महत्वाचा. याच मुद्द्यावर मला एक छोटा उपप्रश्न आपल्यासाठी आणि त्यानंतर आपल्या बरोबर असलेल्या उमेश पाटील, हेमा पिंपळे यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. जयंतराव वाईनकर, आपण पटकन एका मुद्द्यावर बोलावं की आत्ताच्या घडीला अजित पवारांना आपला वारस ठरवणं गरजेचं आहे का? ती वेळ येऊन ठेपलेली आहे का? त्यांचं वय पाहता मला वाटतं ते आज 60-65 वर्षाचे, 60 ते 65 दरम्यानचे आहेत. त्यांचं वय पाहता आणि त्यांच्या मुलांचं वय पाहता, त्यांच्या दोन्ही मुलांचं वय पाहता हीच वेळ आहे की त्यांनी त्यांना राजकारणात आणलं पाहिजे. कारण जर का ही संधी 24 ची संधी गेली तर 29 पर्यंत पुन्हा कोण कुठे असतील हे सांगता येत नाही. कारण इक्वेशन्स बदलू शकतात. आपण पाहिलेले 19चे इक्वेशन 24ला किती पूर्ण 360 डिग्री फिरलेलं आहे, तसं होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे हीच संधी आहे. 2019ला ते लक्षात ठेवूनच पार्थ पवारांकरता त्यांनी हट्ट धरलेला होता. त्यात ते अयशस्वी ठरले. आणि आता आपण तर म्हणता की केवळ पार्थ आणि रोहित मध्ये मला कदाचित त्याच्या पुढचं दिसतंय. कदाचित बारामतीत सुद्धा पार्थ यांचा नंबर लागू शकतो का लोकसभेसाठी, हा सुद्धा विचार करता केला जाऊ शकतो. पटकन या निमित्तानं उमेश पाटील आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या यादीत खासदारकीच्या साठी पार्थ पवार असतील का? ते पहा, आता कसं आहे की राजकारणामध्ये कुठल्याच शक्यता ज्या आहेत त्या नाकारता येत नसतात. परंतु जी काही माझ्याकडे असलेली माहिती आहे त्या सगळ्याच्या आधारावर जे माईनकर साहेब आता जे सांगत होते की पवार साहेबांचा पार्थ पवारांच्या उमेदवारीला मावळच्या संदर्भातला विरोध होता, तर ती अत्यंत चुकीची माहिती आहे. मी तुम्हाला अत्यंत खात्रीपूर्वक आणि अत्यंत विश्वासानं जबाबदारीनं मी सांगू इच्छितो की त्यावेळेला उलट अजितदादांचा आणि सुनेत्रा वहिनींचा ह्या दोघांचा स्वतःच्या मुलाच्या संदर्भामध्ये काही मत व्यक्त करण्याचा अधिकार होता आणि त्यांनी तो पक्षाच्या वरिष्ठ या नात्याने आणि घरातल्या वडीलकीच्या नात्याने पवार साहेबांजवळ बोलून दाखवला होता की मावळ या लोकसभेमध्ये अजिबात पार्थला उभा करण्याची आमची इच्छा नाही आणि आपण त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीची पक्षाच्या वतीनं घोषणा करून ही विनंती त्यांनी पक्षाचे नेते म्हणून नव्हे तर आई वडील म्हणून पवार साहेबांकडे व्यक्त केलेली होती. ही खरी माहिती आहे. त्यामुळे बाहेर काय चित्र येतं आणि कशा पद्धतीने चर्चा होतात याला काही तथ्य नाही. परंतु पवार साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की त्याला राजकीय सार्वजनिक जीवनात काम करायची इच्छा आहे. आता त्या संदर्भातली चर्चा झालेली आहे तर आता मागं हटण्यामध्ये पॉईंट नाही. आपण जी काही परिस्थिती येईल तशी येईल, आपण त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊ, पार्थ निवडणुकीला उभा राहील. हे त्यावेळेची खरी परिस्थिती आहे. त्यामुळं नवीन पिढी, पुढची पिढी जी आहे ती येत असते. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पवार कुटुंबामध्ये पवार साहेबांसह त्यांचे भाऊ म्हणजे त्यांना जे घरातले भाऊ होते सगळेच काही राजकारणात आले नाहीत. काही व्यवसायात, उद्योगात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ते गेले. ज्याला राजकारणाची सार्वजनिक काम करण्याची आवड असते असे ते पवार त्या काळामध्ये पवार साहेब होते आणि पवार साहेबांनी त्यांनी त्या आवडीला जोपासत त्यांचं पुढे कर्तृत्व सिद्ध केलं. त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये अनेक जण त्या ठिकाणी अजितदादांच्या बरोबर त्यांचे भाऊ होते. त्याच्यामध्ये अजितदादांना आवड निर्माण झाली, त्यांनी केली. आताच्या पिढीमध्ये रोहित पवारांना त्यांच्या राजकीय कामाची, सार्वजनिक कामाची आवड आहे, त्यांना त्या ठिकाणी ते वेळ पण देतात, त्यामुळे ते त्या ठिकाणी यशस्वी पण झाले. तसं जर पार्थ पवारांनी तसा वेळ दिला आणि त्या पद्धतीने त्यांना आवड असेल तर निश्चितपणे तेही यशस्वी होतील. अगदी महत्वाचा मुद्दा आपण काढलात. आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा काढलात की पार्थ पवारांनी त्या पद्धतीने जर वेळ दिला तर ते यशस्वी होतील. हेमाताई, हा कळीचा मुद्दा आहे. आपण आता पाहतोय संचालक पदावर येण्याच्या साठीचे जे संकेत मिळत आहेत त्यातून ही सगळी चर्चा जन्माला आलेली आहे आणि त्या चर्चेच्या निमित्तानं संकेत हा आहे की अधिकाधिक सार्वजनिक जीवनात त्यांनी यायला हवं. आता मागची निवडणूक हारल्यापासून आतापर्यंत फारसे काही कुठे ते दिसलेले नाहीत, पण दरम्यानच्या काळात
जेव्हा अजित पवार बारामतीत पोहोचले तेव्हा पार्थ पवार त्यांच्या सोबत होता. आता हाताला धरून पुन्हा पुन्हा सार्वजनिक आयुष्यामध्ये आणायची जबाबदारी वडिलांना पार पाडावी लागते का? नाही, यामध्ये काय आहे, मी याचं क्लासिफिकेशन 2 स्तरावर करेल. एक बाय फोर्स, बाय चॉईस. उमेशजीच्या बोलण्यातूनही ते आलं की बाय चॉईस जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी यायला पाहिजे राजकारणात. आता रोहित दादा बाय चॉईस आलेत का? तर हो, रोहित दादा बाय चॉईस आलेत, हे ते सिद्ध करतायत. आता पार्थ दादा बाय चॉईस येणार आहेत का? ते मावळमध्ये बाय चॉईस आले होते का, बाय फोर्स आले होते, हे उमेशजींना चांगलं माहिती असेल. परंतु पुढचं जे ते संचालक पद वगैरे घेणार आहेत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या बाय चॉईस असाव्या, बाय फोर्स नसाव्या. कारण लोकहिताची कामं करताना जर तुम्हाला आवड असेल, तुमचं विलिंग असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारे वेळ देऊ शकता, कामं करू शकता. म्हणजे आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते की मला राजकारणात अजिबातच इंटरेस्ट नाहीये, पण मी बाय चॉईस आलेली आहे, मला कुणीही फोर्स केलेला नाही. म्हणून मी रडगाणं गात नाही. उमेशजी म्हणाले रडगाणं वगैरे, अजिबात नाही. फक्त महिला म्हणून कुठेतरी ती सल आहे की आपण महिला आहोत म्हणून आपल्याला अवॉइड केलं जातं. तर मी बाय चॉईस आले म्हणून मला कितीही स्ट्रगल करावं लागलं, कितीही. पण मग हेमाताई जी, हेमाताई, आपण निश्चित आपला संघर्ष करत आहात. तुमच्या संघर्षाच्या मधले अडथळे तुम्ही आव्हानं म्हणून पेलता आहात. मला आपण सांगा की ज्या पद्धतीनं एक निवडणूक हरल्याच्या नंतर सतत सक्रिय राहणं गरजेचं आहे, तो सल्ला रोहित पवारांनी सुद्धा दिलेला आपण ऐकला. मग हे पार्थ पवारकडून होत का नाही? त्याला सातत्यानं वडिलांना राजकारणात, समाज जीवनात, सार्वजनिक जीवनात आणावं का लागतं? काय आता याच्यामध्ये मी अगोदरच एक्सप्लेन केलं. आता पारदादा नंतर, मावळ नंतर का नाही सक्रिय झाले, तर ते पण उमेशजी चांगल्या प्रकारे सांगू शकतील माझ्यापेक्षा. परंतु माझं असं मत आहे की तुम्ही लोकांमध्ये जर सातत्याने तुमच्या ऍक्टिव्हिटीज दाखवत गेलात, तुम्ही ऍक्टिव्ह राहिलात, तर निश्चितपणे लोक अजितदादाचा मुलगा आहे का काय हे पाहणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. परंतु जर बाय फोर्स ह्या गोष्टी होत असतील, त्यांची इच्छा जर व्हॉलंटरीली त्यांची इच्छा यायची नसेल, तर अशा प्रकारचं म्हणजे काय म्हणतात त्याला की गैरहजर राहणं किंवा लोकांमध्ये मिक्स नाही होणं, ऍक्सेसेबल नाही राहणं, हा प्रकार होऊ शकतो बाय चॉईस. याच्यावर एक पटकन उमेशजींना मला प्रश्न विचारायचा आहे. उमेशजी, तुम्ही या संपूर्ण घराण्याच्या अतिशय जवळचे आहात. आता तर अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून तुम्ही महाराष्ट्रात सगळ्यांनाच परिचित आहात. प्राप्त स्थितीत तुम्ही काय पाहता? पार्थ याला मनापासून राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात यायचं आहे की जे काही व्यावसायिक संबंध आहेत त्यावर त्याला अधिक काम करायचं आहे, उद्योगपती म्हणून यशस्वी व्हायचं आहे? कारण एकेकाळी तर तुम्हाला आठवत असेल अजित पवार भावनाविवश होऊन एका पत्रकार परिषदेत सुद्धा बोलून गेले होते की बाबा रे, आपण दोघं शेती करायला जाऊ. हे पहा की आता हेमाताई पिंपळे जे काही बोलल्या त्या अनुषंगाने मी काही उत्तर देऊ इच्छितो की पार्थ पवारांना राजकारणामध्ये यायचंय किंवा नाही यायचंय हा सर्वस्वी त्यांचा स्वतःचा निर्णय असणार आहे. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर लोकांमध्ये मिसळावं लागतं. हा रोहित पवारांनी केलेलं मत हे सार्वजनिक मत आहे, ते काही त्यांचं म्हणून नव्हे तर ते कुणीही मत व्यक्त करेल. परंतु काही गोष्टी अशा असतात की रोहित पवार ज्या वेळेला जिल्हा परिषदेचे सदस्य झाले नव्हते त्याच्या अगोदर किती लोकांच्या संपर्कात होते. उद्धवजी ठाकरे हे जोपर्यंत राजकारणामध्ये अजून सक्रिय झाले नव्हते किंवा त्यांना जोपर्यंत कार्यकारी अध्यक्ष केलं जात नव्हतं तोपर्यंत त्याच्या आधी किती लोकांमध्ये सक्रिय होते. तसंच अनेक उदाहरण आहेत. राजीव गांधीचं मागाशी मी उदाहरण दिलेलं आहे की ते थेट पंतप्रधान झाले, त्याच्या आधी किती लोकांच्या संपर्कात होते. त्यामुळं एखाद्या व्यक्तीला संधी मिळाल्यानंतर काही लोक कर्तृत्व सिद्ध करतात, काही लोक कर्तृत्व आधी सिद्ध करतात आणि मग त्यांना संधी मिळते. त्यामुळं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही बाजू असतात. त्याला काही लोकांना मोठं घराणं असणं हे सुद्धा कधी कधी अडचणीचं असतं. त्यामुळे मोठं घराणं असल्यानंतर सगळंच काही शेलकं मिळतं असंही नाही. जर मोठं घराणं आहे म्हणून उद्याच्याला त्यांना राज्यसभेवर पण डायरेक्ट पाठवता येतं, पण तसं नाही करून चालत. लगेच त्याला पक्षाचा अध्यक्ष पण करता येतं, तसंही नाही करून चालत. कारण हा जो पक्ष, पार्टी, ह्या सगळ्या संस्था उभा राहतात त्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या योगदानातून उभ्या राहतात. तिथं कुठल्याही पद्धतीचा घराणेशाहीचा अतिरेक करून पण चालत नाही. आणि त्याच्यामध्ये घराण्यातले लोक आहेत परंतु त्यांना काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यातून बाजूला ठेवून पण चालत नाही. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे, पण एका प्रश्नाचं उत्तर नाही आलं. तुम्ही स्वतः तुमच्या निरीक्षणातून काय सांगू इच्छिता? पार्थ पवारांना सार्वजनिक जीवनात यायचंय का नाही यायचंय? मला असं वाटतं की त्यांना यायचं आहे आणि त्यांना ते योग्य प्लॅटफॉर्मच्या शोधात असावेत असं मला वाटतं.
आणि जिल्हा मध्यवर्ती बँक हा जो काही प्लॅटफॉर्म त्यांना मिळेल त्यातून त्या ठिकाणी त्यांना जिल्ह्याच्या आर्थिक नाडी जी असते जिल्ह्याची सर्वसामान्य शेतकऱ्यांची ती समजण्याकरता त्यांना त्यात मदत होऊ शकते. त्यामुळे निश्चितपणे तो मार्ग त्यांनी स्वीकारायला काहीच हरकत नाही. दुसरं, मला असं स्वतःला वाटतं असं की मी आपल्या सर्व सार्वजनिक व्यासपीठावरून म्हणजे हा चॅनल सगळा महाराष्ट्र पाहत असतो त्याच्यावरून मी सुद्धा स्वतः असा एक त्या ठिकाणी व्यक्त करेन की पार्थ पवारांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली पाहिजे. रोहित पवारांनी तो निर्णय घेतला तो अतिशय योग्य होता. थेट लोकसभेची निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक याच्यापेक्षाही जास्त या लोकशाही प्रक्रियेतलं प्रशिक्षण म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवून त्या ठिकाणी सभागृहात आलं पाहिजे. लोकांचे प्रश्न प्रतिकात्मक दृष्ट्या छोट्याशा भागापुरतेचे समजण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची असते जर त्यांना राजकीय जीवनामध्ये यायचं असेल तर. अदरवाईज विधानसभा लढवली तरी काही हरकत नाही, ते विधानसभाही कुठूनही लढवू शकतात आणि अनेक मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभं राहून निवडून येऊ शकतात किंवा ते विधान परिषदेवर जाऊ शकतात. परंतु निवडणुकीच्या राजकारणातून त्यांना यायचं असेल तर त्यांनी बिलकुल छोट्या निवडणुकीकडे ती छोटी आहे म्हणून न पाहता ती प्रशिक्षणाचं शिक्षणाचं एक माध्यम आहे असं म्हणून पाहावं. बिलकुल. आपण या प्रतिक्रियेच्या निमित्तानं एक गोष्ट निश्चित अधोरेखित करू शकतो की पिंपळाच्या सावलीमध्ये बऱ्याचदा मोठी झाडं वाढत नाहीत, पण त्याच्यासाठी झाडांचा संघर्ष थांबत नाही. आत्ताच्या घडीला आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.